नीट आणि री-नीट पेपरफुटी प्रकरणाचा सीबीआय तपास आणखी खोलात सुरू आहे। लातूरमधील आरसीसी सह काही संशयित व्यक्ती आणि संस्थांची सध्या चौकशी सुरू करण्यात आली आहे। लातूर शहरासह उदगीर आणि इतर ठिकाणी सीबीआयचं पथक पोहोचलेलं असून अधिकाऱ्यांच्या मार्फत हा तपास केला जातोय। गेल्या 2 दिवसांपासून सीबीआयचं पथक तळ ठोकून आहे। पेपरफुटीचे धागेदोरे शोधण्यासाठी सीबीआयचा हा प्रयत्न सुरू आहे। माहिती जाणून घ्यात विष्णू बुर्गे आपल्यासोबत आहेत। विष्णू, 2 दिवसापासून आपण पाहतोय सीबीआयचं पथक तळ ठोकून आहे। आतापर्यंत नेमकी काय काय कारवाई करण्यात आली, काय तपासातनं हाती लागलंय? खरं तर 2 दिवसापासून पुन्हा एकदा सीबीआयची टीम लातूरमध्ये तळ ठोकून आहे। काल देखील चौकशी झाली आणि झाडाझडती झाली। आरसीसी क्लासमध्ये दुपारी हे सगळे पथक पोहोचलं होतं। 6 अधिकारी या ठिकाणी पोहोचलेत आणि त्यांनी ही चौकशी सुरू केली आहे। आज पुन्हा सकाळपासून विविध ठिकाणी जाऊन त्यांनी चौकशी करायला सुरुवात केलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे अनेक डॉक्टर देखील सीबीआयच्या रडार होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची चौकशी होण्याची किंवा त्या ठिकाणी शक्यता। दुसरं म्हणजे उदगीरचं कनेक्शन समोर आलं होतं। त्याचबरोबर अनेक ठिकाणचे देखील कनेक्शन समोर आले होते आणि त्या अनुषंगानं नीटचा पेपर पहिल्यांदा लीक झाला। त्यानंतर मोठ्या प्रमाणात लातूर कनेक्शन समोर आलं होतं। त्यामध्ये प्राध्यापक होते, त्यामध्ये काही डॉक्टरचे देखील नाव समोर आले होते। अनेक जणांना अटक देखील झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र आता नीटच्या पेपर नंतर रीनीटचं काही कनेक्शन आहे का हे शोधण्याचा देखील प्रयत्न सीबीआयचा असल्याचं बोललं जात आहे। त्यांच्या हाती काही दस्तावेज देखील समजते। पहिल्यांदा जी नीटची परीक्षा झाली होती त्यानंतर पेपर लीक झाला होता आणि त्यानंतर पेपर रद्द करण्यात आला होता। त्याचे धागेदोरे आता पुढे ज्यावेळेस हे नीटचा परीक्षा दिला होता त्या विद्यार्थ्यांना जे गुण मिळाले होते तेच गुण आता रीनीट मध्ये मिळालेत का याचा देखील तपास सीबीआय कडून सुरू असल्याचं देखील समजतंय। त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणि खोली वाढलेली आहे। तर उद्या आंदोलन होत आहे, संसदेचा मार्च आहे आणि त्यात सीबीआयनं नीटच्या याच प्रकरणामध्ये सुरू केलेली मोठी कारवाई यामुळं या सगळ्याकडे लक्ष लागलेलं आहे। मात्र मोठेगावकरच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली असं म्हणावं लागेल, कारण 3 महिन्यानंतर जामिनीसाठी जे आहे ते मोठेगावकर अर्ज करणार होता। मात्र पुन्हा एकदा अशा पद्धतीने सीबीआयच्या कारवाईमुळं मोठेगावकरच्या आरसीसीचं हे सगळं जे आहे ते चौकशी भोवऱ्यात कार्यालय आल्याचं पाहायला मिळतं। मी जिथं उभारलेलं आहे या ठिकाणी काल चौकशी झाली, मात्र लातूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या चौकशा सीबीआयचे 6 अधिकारी करत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे यामध्ये काय धागेदोरे आणखी मिळतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।